अरे अमर काय झालंय? दोघाला पण ऍड केलंय रे. माझं पण अचानकच बंद झालं. रेंज नाही का काय माहित. दोघांनी पण ऍड केलंय मी रे. जय बाळमामा. मित्रांनो, या दोघांनी पण ऍड करायचा प्रयत्न करतोय मी. अमरचा डाटा संपलाय. हा अमरचा डाटा संपलाय म्हणलं. अमरचा वाटतं यार. पावसाळ्यात मग मला फोन ते जायचं. आता. पावसाळ्यात जाणार आहे. हो आता हो अमर म्हणला अगं ना 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 आणि जा लवकर जाऊ. अमर मला म्हटला पावसाळ्यात ही आता पालीला वाटतं गेल्यात पालखी घेऊन. पालीला मग तुम्ही पाली शेजारीच होता ना तिथं? होय पाली शेजारीच होते. पाली काय 2 किलोमीटर लांब होती. तिथनं वय ते तेवढा हो आता कर्नाटक मध्ये जाणार पालखी का तिथंच फिरणार आहे? ते आता पाडव्या इथंच फिरणार. पाडव्यानंतर त्यांचं ते काय काय असेल ते मामाश्री करून पण नंतर थँक्यू करते थँक्यू जायचं. धन्यवाद. मामाश्री म्हणून मेसेज केला. खाली बघ. मग तेच म्हटलं तू तिकडे कधी जाणार आहे? मग मी म्हटलं जवळ जरा आली की म्हटलं 1 दिवस सुट्टी काढून जायचं रे. माझी पण डोक्यात चाललंय ती शेवा. जाऊया की, मला फोन करा, आपण जाऊ. काय नाही विषय खरंच जायचं म्हणते 1 दिवस का होईना पण जाऊया. आम्हाला आलाय फेरशी बघूया ऍड करून. बघा होते काय. जय बाळमामा. मित्रांनो, का आम्हाला आणखीन फेरशे ऍड झालाय. तो काही अमर आहे. अमर चेहरा जरा व्यवस्थित दाव की. सगळा आंदोक दिसतोय. आंदोक अरे आता तू मला काय वाटतंय माहितीये का, जिकडं ऊन आहे की नाही त्याच ठिकाणी तू फोकस करतोय त्याच्यामुळे चेहरा दिसत नाही व्यवस्थित. तसंच होतंय त्याला. नाही होत नाही. उन्हाचा का नाही कॅमेरावर फोकस पडला का नाही एवढं परफेक्ट दिसत नाही. बघ तू जरा फिरून कॅमेरा जरा फिरून बघ. दिसते आता दिसते. उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळे होतंय काय रे ती. हीट जास्त आहे. आपलं ऊन जास्त आहे थोडं. खरंच. बरं तुम्हाला लाईव्ह लय अरे लोक बाबा बघायला लागलेत बरं का. हॅलो संग्राम. हा अरे मामाचा चेहरा दिसत अरे आम्हाला. अजून दे. आपण दोघं दिसते. हॅलो बोला की. हा तुम्ही दोघं पण मला दिसताय. नका टेन्शन घेऊ. फक्त तुम्ही लाईव्ह वर असू द्या. मी एकाला जरा फोन करतो. तुम्ही बोला तोपर्यंत दोघं. काय बघू कोण कोण गेलाय आज? बोला की हाय विषय. बरेच आहे ती चौघ काय आणि काय आमच्या पिल्ल्यांपाशी कोण आहे? पिल्ला तशी ते पहलवान ते बुट काय नाव त्याचं. बिट्या. दुसरं एक पोरग ते सिगरेट ओढते ती. बारकच काय खोपाड त्याला मारला सकाळी. ते होय. मारला त्याला सकाळी कुणी? राहुल्यानं. राहुल्याला आईच्या गावात तर लय मारलाय. पळत होत काल लगडत मातीत घेऊन लगडत. बसलेलं ते नवीन कट्ट. आता खिशाचं गावलं. बघू बरं इकडं जरा. तपाला विषय. काय झालंय त्या दोघांनी? काय मग काय निवांत आहे. काय रे ती? काय झालंय तुला? ए संग्राम बरं. बघ.
संपला की विषय. अरे संग्राम, सपला विषय ना व, तो मला दिसत झालायचा. अरे बदक दिसते का मस्त आहे संग्राम? मस्त आहे. दिसतंय दिसतंय. 2 पिल्लं घेतल्यात बदका जोक. भारी आहे की राव. अरे लय दमवायला लागलेत आता. बारकी होती हो का, आता मोठी झाल्यात. हा 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 हा. अरे लय दमित्यात, लय सारखे बाहेर पडतात, पण कुत्र्याचं भ्या वाटतंय रे त्याच्यामुळं. होय धरायचं एखादं कुत्र बाकर. हा मग तसंच झालंय, तर त्याच्यामुळे लय ध्यान ठेवते. जा आत ने जा, आत ने जा. अमर काय म्हणते, कोणाला हाणला? बारकं पोरगं कुणाला लागली पायाला त्याला. का रे? ते बारकं रुपयावालं सिगरेट ओढतंय ते बस सरी. ए, लगात काय त्याला बोलायचं, वय तर होऊन दे की रे म्हणावं. हा म्हणतो पप्पाला काय आलं म्हणतो, मग काय टेन्शन नाही म्हणतो. तसं करायला नाही मामाच्या दारात नाही ते आहे का तिथं रे? अमर तो गेला तर पहिलवान बरोबर. तिकडं आहे तिकडे पहिलवान संघ गेलाय. पहिलवान संग गेलाय दादा संग. नाही तो रोज मार खाते. नाही त्याच्या म्हणजे चेहऱ्यावर तर मला वाटतं लय कडकड आहे बाबा त्यो. आणि धाडशी लय आहे बरं का सागराव त्यो. कुराड घेऊन गेला आमच्या वर्षी झोपलेलो मी. हा कुराड घेऊन गेलं आणि झाडावर चढलेलं पाकवर शेंड्या. अरे बापरे. पहिलवान गेला पण जमात टाकलं तर. हा नाही पण दिप्या बी कसा दिप्या बी गेला. अरे पण एवढं आहे, पण किती कडकडे आहे आणि कुठल्याच गोष्टीला भेट नाही त्यो. तुम्हाला दीपक माहिती आहे? दीपक माहिती आहे? दीपक माहिती आहे की. ऑस्ट्रेलिया आपण कशी असते बघा तो. हो आहे की. पण लय जमूची राव. नाही जरा अरे म्हणजे मला वाटते मी आष्ट्याला दीपक भाऊला मला वाटते 3ऱ्या का 4थ्या फेरीला मी आष्ट्याला गेलो की नाही, त्या टायमाला बघितलं होता. तेव्हापासून ते मामाची सेवा करतोय. त्याला बोलायचं नव्हतं बरं का संग्राम. अजिबात बोलायचं नव्हतं, अजिबात कसलंच त्याच्या तोंडातनं कसल्याच वाचा म्हणजे निघत नव्हत्या. म्हणजे रिअल ह्या गोष्टी आहे बरं का. बाळमामाची काय ताकद आहे, मी खरंच अनुभवले त्या गोष्टी, डोळ्यानं बघितलं बाबा. बघा फेमस आहे ना तो. हो कसं आहे, बाकीच्यासनी 7 नंबर. आहे नाही मला त्याच्याशी मतलब नाही, पण मी डोळ्यानं बघितलंय बाळमामाची काय ताकद आहे. तुला सांगतो आबा एक टाइम नाही, अरे कर्नाटक मधला कुठला तर साहेब आहे, लय मोठा साहेब आहे तो. तर ती दारू पिऊन त्याच्या घरातला मस्त त्याला 70 का 80 हजार रुपये महिन्याला पगार आहे. आबा सांगत होतो आपल्या घरात आई म्हणले आबा 70-80 हजार रुपये त्याला पगार असताना त्याला दारूची सवय लागल, म्हणजे मित्रांनी असंच की लावली रे. आणि ते प्या लागल्यानंतर एवढं त्याला मोजमाप नाही, सकाळ 6-6 वाजेपासून दारू प्यायचं. आणि तिकडे म्हणजे घरातला प्रपंच, घरातले माणसं सुखी नाहीत, काय नाहीत, एवढं भयानक घरात वातावरण झालेलं. आणि चक्र मारल्यावर सर आधी मध्ये शहर कशी ती माणसाची ती कुठं पण ऐकायचं त्या दीपक वाणी. संग्राम आबा म्हटलं ते स्वतःहून माणूस आष्ट्यामध्ये आला. आष्ट्यामध्ये तू आष्ट्यामध्ये ये बर का, एकदा का होईना पण आष्ट्यामध्ये आबांची गाठ घे. आबांची गाठ घेतल्यानंतर संग्राम खरं तुला सांगतो बाळमामाची जशी काय आपण गाठ घेतल्यावर वाटतंय, आबाचे खरंच आशीर्वाद लय मोठा आहे बाळमामाचा. आबाजी म्हणाल तेच खरं होतंय. मग ते आबाने बाळमामाची सुम्याला कसं मेंढर राखायला पाठवलंय का नाही, तसं मामाच्या मेंढराची सेवा करायला पाठवलेलं त्या साहेबाला. अरे 50-60 हजार रुपये पगार त्या साहेबाला, थोडा का सोडा मला सांग. तसला साहेब तुझी चक्कर आला म्हणजे चक्रम झाल्यावर झालं होतं ते. तसला माणूस लागा चांगला केला. दुसरी गोष्ट एका बाईला कॅन्सर झालेला, कॅन्सर. मी रेल या स्टोरी तुला सांगतोय रेल. आबाने स्वतः आम्हाला सांगितलं आणि खरं आहे, तिथले लोक पण सांगतात. तर त्या बाईला कॅन्सर झालेला वाटतं. तर तुला सांगतो आबा म्हणत होते डोक्यावर कॅसुजिक राहिलं नव्हतं बाईच्या. ते माता माऊलीचं खरं तुला सांगतो एवढं भारी झालं केलं आबाने, नाद नाही करायचा. 5 वाऱ्या करायला लावल्या बाळमामाच्या, 5 वाऱ्या संग्राम.
तुला वाटतंय कुठं कधी पण आष्ट्यात सवालकच असताय बहुतेक ती आष्ट्याला कधी पण ये इडी टाइम कुणाला पण विचार नाही आबांच्या बरोबर आहे, मला माहिती आहे हो की सेवा ताकद काय आहे मी जाणवलं बाबा. घरात मी आमच्या म्हणजे अशा आबाजी बोललेल्या त्या घटना घडलेल्या तुला सांगतोय. माझा मेवणा थोरला आहे काय त्याला माझ्या वणी 6-7 वर्ष झालं मुलबाळ नव्हतं काय नव्हतं. लय दवाखाना इकडं तिकडं बरंच काय 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 त्यानं केलं पण तरी पण काय फरक पडना. त्यांचा स्वतःचा कुलस्वामीचं पण बघितलं तरी पण काय गुण येणार. मग आता मी आणि माझा तो धाकटा मेवणा एक आहे म्हणजे त्याचाच भाऊ धाकटा. मग आबाचा बाळमामाचा छंद मला कसा लागला तुला सांगतो. त्यानं मला एक टाइम घेऊन गेला होता. मग मला म्हणला चला म्हणला आबांची गाडी घेऊन येऊया आणि बाळमामाचे दर्शन पण घेऊन येऊया. तर चालतंय म्हणलं जाऊया. मग आम्ही दोघं गेलो. त्या टायमाला बघ आबांची जसं एकदम म्हणजे बघितलं आबासने. मग त्या टायमाला एवढी काही भेट नव्हती. ते आमच्या मेवण्यात त्या आबाचं जास्त करून म्हणजे पटतंय बोलणं चालणं हे होतं सारखं येणं जाणं होतं त्याच्यामुळे आबाची ही ओळख होती. माझी काही नव्हती जास्त नवीनच. आणि मग आबांसंग माझा स्वभाव पटला. माझं बोलणं चालणं आबासनी योग्य वाटलं तेव्हा मग आबा पहिल्यांदा बघ माझ्या दारी आणि माझ्या घरी आलं. मग घरात अशा सवासण्या होत्या मायकाच्या आपल्या मेवण्याच्या आमच्या. त्या टायमाला आबासनी बोलवलं. मग तेव्हा ती तुला सांगतो आमच्या थोडल्या मेवण्याला सांगितलं तुला मुलगी होणार मुलगी पाळणं हलणार. मग नारळ दिला त्या माझ्या चुलत बहीणच लागते ती मला. त्या बहिणीच्या वाट्यात नारळ घातला तेव्हापासून बघ पोट पाणी पिकलं बघ त्याचं. आज पोरगी आहे एवढं सुखरूप एवढा आनंदात हसत खेळत अजून आष्ट्यात म्हणजे जाऊन पायावर घालायचं आहे बाळमामाच्या. मग बघ वर्ष पण नाही झालं त्या पोरीला एवढी ताकद. संग्राम हॅलो बोला की संग्राम एवढी म्हणजे ताकद आहे. आणि तसंच त्या बिचारी माता माऊलीला कॅन्सर झालेला तिला चौथ्या बर का तिसऱ्या वारीपासून गुण यायला सुरुवात झाली. बाळमामाची ताकद बघ. 3ऱ्या वारीपासून तिला गुण आला आणि 4थ्या वारीत तिच्या डोक्यावरची जेवढी केस गेलेली तेवढी केस तिला आली परत. बघ शक्ती बघ याच्यात मला काय माहित नाही पण तुला खरं ती सांगतोय. मग नंतर 5व्या वारीला की बिचारी माता माऊली वळकुसीत घे ना आबा सांगत होतं. वळकुसीत घे ना एवढी दिखणी पान केसा बिसानं एवढी भारी दिसत होती. आणि मग आबांच्या पशी गेल्यानंतर आबासने सांगितलं आबा तुम्ही म्हणला तसंच झालं. म्हणजे एवढी ताकद आहे बाळमामाची खरंच. मामा म्हणल्या ते आता आमच्या तवा पोरगा आहे ना बघा धन्या म्हणून धन्याला बोलायला नव्हतं. मग विचार केला धन्या आज सगळ्यांनी शिवाय देतो विचार केला. पुजाऱ्याला पण शिवाय देते. मामा राजाच्या शेवट शिवी देत नव्हतं तुला माहित आहे की नाही. मामांच्या शिवी लय बेकार गडी एकटा 300 शेळ्यांचं खांचं सांभाळतोय शपथ. मग पण तुम्हाला ते मला वाटतं ते मेंढर इकडे तिकडे गेले तर शोधत असत्याला तुम्ही उसात नाही हे ते तर हुडकाय लागते आणि झोप लागायची रातभर असं पण तर आहे. काय विचार त्याला तुम्ही म्हटलं मला लागत नाही रात्रभर डोक्यात रात्री म्हणजे हुडकाय लागते. जेवढे तुम्हाला जेवढे तेवढे सगळं पाहिजे. पण नाही मेंढर कुठं जाणार नाही ही 100% आहे. मेंढर कुठंच जात नाहीत तिथं असणार. पण तुम्हाला त्रास नको का ही कराय तुम्हाला थोडंफार तुम्ही सेवेला आलाय म्हणलं थोडंफार त्रास तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे की रे. हा संग्राम इकडे कधी येणार आहे रे काय आलं इकडे कधी येणार आहे सेवेला येणार किंवा शेठ डबल आणि येणार या की राव. काल तरी आले भावा. अरे झोपा कोण नाही तर एकटाच बसायला लागते. 5 वाजता फोन करत होते आंघोळीला जाताना. आता म्हणतो तू नाही उठवा मी पण उठलो तिथवर गेलो तिथवर माग आलो. नाही मला दररोज टाइम 4 वाजता घालते मी मोबाईल चार्जिंग लावलो. बर मला फोन करा नव्हता मग तुला फोन किती परवा दिवशी केलं उठलास का तर. अरे
लय गार लागत होतं, आता इकडे काय घाल लागत नाही. होय. नाही रे डोंगरी चालून बिस्तीत लागायचं. चालून चालून पण कटाई होती. तुम्हाला मी बघितलंय तेव्हा पण किती लय चालताय लय तुम्ही. वैताग होते भयानक. संध्याकाळ म्हणजे मला वाटत असेल तुम्ही जेवून कवा धरणीवर पडत आजच्याला वाटच बघत बसताय वैताग तुम्ही. तर तर नाही खरंच आहे. होय. त्याच्यात पाठच आणखी तुम्हाला उठायचं आहे आरतीला ही. हो धूप घ्यायला लागतं. हा, मग किती वाजता तुम्ही आरती करता पाठच? आरती असते 7 साडेसात 8 वाजता. पण महत्वाचं धूप असते आणि गुरुवारचं आणि रविवारचं औषध असते. हा कसला पण रोग असू हा दे. मेंढा दिसते मेंढा. मेंढा तीच की मला ते बघायचं होतं रे. म्हणजे आदमापूरचा ते मेंढा ऐक नाही त्या मेंढ्याचंच आपल्याला हा दर्शन घ्यायचं होतं जास्त करून. तो लय फेमस आहे ते. हो हो मेंढा दूध दूध देते. देतोय की नाही. अरे ती मला वाटते एक 15 वर्षापूर्वी का नाही हा 20 वर्षापूर्वी ते मेंढा का नाही फेमस आहे बरं का. म्हणजे लय फेमस जे ती लोक म्हणायची मेंढा दूध होय देतोय. होय. तर काय. हा तेव्हापासून ती मेंढा आम्ही बघतोय. पण मला अजून काय मी बघितलं नाही बाबा दूध देताना. मला काय असं वाटत नाही मी बघितलंय. नाही काय नाही राहत नाही. त्या बघ्यातली पोरं एक नंबर आहेत सगळ्यात एक नंबर. हा हा एक नंबर माणसं आहे सगळी. अमर मेंढराचं दर्शन जाऊ की. श्री सद्गुरु संत बाळूमा क्षेत्र आदमापूर बागा क्रमांक 7. सगळेजण बघतात कोण सगळेजण. आहे? कमेंटला का वाचत जावा रे. खरं तुम्ही दोघं सेवेकरी अमर कांबळे. कोण आहे बरं खरा कोण आहे? अरे सांगतोय रे बाबा. लय लय लोक हे इकडे आहे बघा. हा मित्रांनो ही दोघं ही की. जण मामाच्या सेवेला गेलेले. संग्रामची सेवा पूर्ण झालेली आहे. आता सध्या अमरची सेवा 6वा महिना अमरला काढायचा आहे तिथं त्या ठिकाणी. पुन्हा नंतर संग्राम भाऊ नंतर अजून सेवेला जाणार आहेत. पावसाळ्यात त्याचं म्हणणं आहे की पावसाळ्यात जायचं सेवेला. कारण का पावसाळ्यात खूप छान वातावरण असते. निसर्ग चांगला असते. असं नाही की केव्हा पण तुमच्या मनाला येईल तेव्हा जाऊ शकते. पण प्रत्येक जणाच्या अडचणी असतात. त्यानुसार प्रत्येक जण ठरवते जायला. संग्राम भाऊ तुमचं तीच म्हणणं आहे का कसं आहे? होय. आता मी म्हणतोय आपण दोघं जाऊ नाही तर अमर पण येणारच आहे की नाही नाही नंतर. जाऊ तिघं पण जाऊ. मी पण खरंच मी 5-10 दिवस का होईना सुट्टी माझ्या डोक्यात. कारण का मला पण पावसाळ्यात कसं आहे माझा सीझन संपतोय. पावसाळ्यात जास्त काय विषय माहितीये का? हा खरी सेवा पावसाळ्यात करायला मजा असते. खरी होय होय. पावसात भिजत. त्याला माहितीये की. नाही नाही पावसात भिजत करायचे. भर पावसात मेंढर फिरवायची. हा हा होय होय. अरे बाप. म्हणजे ह्याच्या आधी तू तुंबे असते तुंबे होते. पहिला गेलेला सेवेला? नाही 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 मला असंच की हो मला वाटतंय मी फोन लावलेला का सौम्यला आमच्या इथल्या. बर 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 आणि मी म्हटलं असंच म्हटलं विषय होतो माझा. तर ते मला म्हटला की ये म्हटलं राहून दे म्हटलं तू जा म्हटलं सेवेला. मग सागर गावडे म्हणून एक पोरगा आहे बर तिथं आश्चर्य. बर चांगला पाहुणा मोठा भक्त आहे तिथं. अरे वा त्यानं काय केलं माहितीये का? गाडी लावली एका साईडला छोटा बर हत्ती. त्या सगळं साहित्य आहे देवाचं. अच्छा हा आणि आश्चर्य पण आहे तो. हा. मग सगळं त्यानं असतंय का? त्याला कॉन्टॅक्ट केला मी. हा सगळं भेटते पाहिजे ते. मग आता तुमचं पालखी संघ सगळं जेवण महाप्रसाद हे सगळं पालखी संघच असते का? होय पालखी बाकी कोण देत नाही. पालखी घालते आपली. ट्रस्ट मध्ये देतं आदमापूर मधनं सगळं साहित्य येतं. येते ना. म्हणजे बघा तुमची पण सेवा एवढी खरंच तुम्हाला उपाशी मामा कुठं ठेवत नाही. आणि लोक तुझी सकाळ तुमची सेवा संध्याकाळ करतात. दररोज जेवण असते सगळ्या गावाला. हो हो प्रसाद सगळ्यासनी असतो या. बर. होय. अरे एवढं लॉकडाऊन होतं. काय तुला सांगतो लॉकडाऊन होतं का नाही त्या टायमाला करोनाच्या काळात आदमापूर मध्ये महाप्रसाद जेवण बाळमामाचं बंद पडलं नाही. ही खरं आहे. देवळ बंद पडलं नाही. महाप्रसाद बंद ठेवला होता. पण देवळ बंद ठेवलं बरोबर नव्हतं. आहे. पण आष्ट्यामध्ये बाळमामाचा महाप्रसाद पण होता आणि देवळ पण चालू होतं. बोल
आबांचं का? हो आबांचे हं, हं. तिथं आबा सांगतात तुझी बघ तू नाही नाही आबांचं ते लय लोक का त्या टायमाला सुद्धा घेत होते मामाचे म्हणजे एवढी लोक जात होते आणि विश्वास होता ते खरंच विश्वास आहेच मामावर एवढ्या लोकांचा विश्वास नाही नाही आहे होय माहिती आहे तेवढं. का तुम्ही आता मला सांगा तुम्ही दोघांनी पण मी तर लय लाईव्ह वर तुम्हाला लय लोक बघतात तुम्ही दोघं आता म्हणजे तुम्हाला असं काय जाणवलंय का तुम्ही सेवा एवढी करताय दोघं पण आमऱ्या तर काय बोलतच नाही त्याचा विषय सोडून दे त्याला मी विचारतोय किती तर मी बाबा तू एवढ्या दिवस आता किती 15-16 दिवस झाला असेल अमरला आहे नाही होय. 16 दिवसात तुला काय अनुभवलेत का गोष्टी म्हणजे बाळमामाच्या काय असं तुला तर संकेत किती तर दिलाय बाळमामानं पण ती तुला जाणवता आलं नाही बोल होय. बर मला सांग आता संग्राम तू हा. मेंढर राखत होता बाळमामाची बरोबर आहे कधी हो हो. नागराजाने तुला दर्शन दावलंय का नाही कधी काय दिसलाय का नाही. आता आंब्रेला मला सांग बाळमामाच्या मेंढराच्या माग माग नाग होता आशिल नाग असणार आहे कदाचित तो सांगतोय हं, त्याच्या मनगटापेक्षा मोठा हं, होता मग हं, एवढ्या समोरासमोर बाळमामाच्या म्हणजे दर्शन होतंय मेंढराच्या पाठीमाग नाग राजा होता मग हं. एखाद्या ते आता ओसातनच बाहेर मेंढर आली मग एखाद्या मेंढराला का हं. चावला नाही बोल तुला माहित आहे नागराजा जरा सुद्धा खाल्ला गेला की डाव असतो होय होय. हा मग आता मेंढराचं पायावर किती त्याला हे होत होता का ना प्रयत्न म्हणजे डावचायचा तर काय तरी काय सुद्धा केलं नाही मग बघ किती संकेत बाळमामानं अमरला सुदीक दिलंय आम्हाला दर्शन सुदीक झालंय आणखीन त्या काकासनी पण दर्शन झालंय बाळमामाचं म्हणजे एवढं तुम्हाला साक्षात दर्शन दावलंय बामानं मग त्याला तीच मी नाही तुला बरोबर आहे. म्हणजे एवढ्या दिवस तुम्ही सेवा केल्या बाळमामाने असं काय चमत्कार काय झालाय का तुमच्यापाशी असा तरी तो सांगणं झालाय असा आहे त्याला मी होय. 1000 टाइम सांगतो लाजू नको लाजून कुठलं भाकरी सुद्धा भेटत नाही रे लाजले लाजून मन आहे की रात्री रे कसं आहे दिवसात तोंड घालायला लागलाय बघा. वरडून इकणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते माहित आहे ना आणि होय, गप्प बरोबर. नक नाही कुणाचं काहीच विकत नाही जसं तसं पडतं मग ही कसं आहे अरे बोलल्या शेवट चालत नाही या गोष्टी सांगितलं पाहिजे एवढ्या नाही दिवस तू बरोबर सेवा आहे. करतोय आता तुला बरं वाटतंय ना आता घरी गेल्यानंतर गमन झालंय बाकी काय नाही विषय. तुला कसं कर मला सांग की रात्री आमच्या दोघांचा विषय झाला होता मी तसंच तुम्हाला रात्री सारखं पाहिजे तिथली तुला. आठवण यायची त्या मेंढरांची ती. तुम्हाला रात्रीच म्हणलं होतं अरे संग्रामला म्हणलो म्हणजे करमणार नाही जरी घरी गेला तर हं. हो त्याला इतर फोनवर आमच्या दोघात झालंय की नाही रात्री ती कसं सवय म्हणत होतो झाली होती तिथली हा आता करमणार नाही कसं आहे त्यामुळे माहिती आहे सारखं ती हं. का 2-3 दिवस आता तुला जाणार आता असंच पुन्हा हळूहळू नाही तुला बरोबर सराव आहे. होईल पुन्हा मग काय शेवेला मग तुझी जावं इच्छा त्या टायमाला सांग मग आपण जाऊ मग तू मी पुन्हा अमर 100% कसली वेळ असून जायला लागलं चालते हा आपल्याला हा अरे आणि जायचंच आपण. बोला नितेश भाऊला जरा फोन करतो मी बोला तुम्ही दोघं तर मित्रांनो काय लाईव्ह वर हा हा दर्शन काय आपल्याला मेंढराचं साक्षात भेटतंय कारण काही बाळमामाचे मेंढर आदमापूर मधले आहेत मित्रांनो या मेंढराचं दर्शन खरं म्हटलं तर बघायला भेटत नाही मी तुम्हाला नेहमी सांगितलंय ना आता पण तीच सांगतोय तुम्हाला रोज लाईव्हला मग दुपारी किती पण वाजून द्या जसं या पोरासनी वेळ भेटल तसं दुसरी गोष्ट रेंज कमी जास्त असल्यामुळे संपर्क होतोय नाही होतोय त्यामुळे पण लाईव्हला येऊ शकत नाही काय गोष्टी काय अडचणी जरा समजून घ्या तुम्ही पण मित्रांनो माऊली. तुम्हाला कंटिन्यू रोज बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दावायचं ही आमचा जो विषय आहे ते आम्ही तुम्हाला दावतोय मित्रांनो माझं 10,000चं फॉलोअरचं टार्गेट आहे प्लीज तुम्ही जेवढं होता होईल तेवढं सगळ्यांनी शेअर करा मित्रांनी सांगा फॉलो करा आणि संग्राम भाव आणि अमर कांबळे यांच्या पण आयडीला फॉलो करायला विसरू नका कारण का यांनी पण एवढी मेहनत कष्ट घेतात ही बिचारी त्याच्यामुळे आपण लाईव्ह वर हे नसणी घेऊन आपण बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घेतोय तर मित्रांनो आता तुम्ही दोघं जण बोला मी लगेच त्या नितेशला फोन करतो चालते अमर भाऊ बोला भाऊ. फोटोच काय झालं घेतोच ना फोटो ते अरे ते तावा ते गेले पालीला गेलाय. हो. अरे काय नाही
हम्म. बिरुदाचा फोटो आहे रे, बिरुदाचा माझा. कधी काढलाय? कालच. लागा मला सांगायला नव्हतं, मी पण काढला असते की. मी काढतो जाता सोड विषय त्याचा. हा. व्हिडिओ बनवलेत बरं, राहू जोरात व्हिडिओ बनवलाय बाळूमास मी. बघितला की टेटे ठेवलेलं की बघितला की. अजून टाकतोय बा आता थोडं संध्याकाळ रात्री. मला तेवढं ही पाठव. बघ कशी केली एडिटिंग. हा, मी पण हो. घालणार आहेत ना. कधी? जय बाळमामा. नाही कॉन्टॅक्ट काय होईना. उद्या बहुतेक काय पाहिलं जाणार आहे. अरे वा, सपला की विषय. उद्या रविवार आहे. चांगला दिवस आहे मग तीच चांगला. म्हणते मी काय करणार आहे, तळी कुठं असं जाणार बाबा पाहिलेला मी. नाही होय. नाही जा खंडेरायाचं पण गाठ दर्शन लागतो. घे. तो म्हणला का पोराचा फोटो पाठवले बघ, हा. तेवढं मी जाणार आहे दोघं. काय झालं म्हणत होता, जावा गेलं का पण चांगला आहे आरतीला उलट, काय उशीर विषय. झालं रे. तसं आरतीला म्हणलं तुम्हाला उशीर होता जायची कुठं गरजच नाही भावा. बाळूमा काय म्हणला? तुमच्यावरच आहे, हे लक्षात ठेवा. करत आहे. तेवढा आहे. आदमापूरला बी जायची गरज नाही आपल्याला पहिला मध्ये. जे पहिलवान म्हणत होता मित्र गेला, कारण ते काय सूर्या पण गेलं. सूरज गेला की हो. सकाळी. सूरज आता दिल्लीला ते दुकान आहे ना सोन्याचं. हा तिकडं. अरे सकाळी लय माणसं विचारत होते मला. होय. मित्र गेलाय तुझा. हो म्हणलं गेला, येईल म्हणलं 4-5 दिवसात मागे. हा हा. आता म्हणलं तेच काय म्हणलं. करू म्हणलं. पहिलवानला काल दर्शन डोंगरात घेऊन ये झोपला मग. बघा रात्री. आणि पहिला मग विषय काय माहितीये का भाई, हा, पाडव्याला आपण जायचं आहे आदमापूरला. पाडव्याला आम्ही इथनं आम्हाला हे आलंच घर इथनं जाणार आहे आम्ही. मी पण येणार आहे. मग इकडे आदल्या दिवशी सांग तुला फोन करतो की आदल्या दिवशी ये. मी ट्रॅव्हल्स मधनं जायचं. चालतं की शेट. बिरुदा येणार आहे का, बिरुदा आणि प्रवीणचा? सगळे तिथनं ट्रॅव्हल्स मध्ये जाणार आहे. मी उतरणार आहे असत्यात येताना. होय. नाश्त्यातून डायरेक्ट घरी येणार आहे. तर मित्रांनो लाईव्ह दीपाला तुम्ही काय काय बघताय अष्टाला? अरे दोन पाडव्याला बाळूमामाचे भक्त माझी आहेत. महिना होती पाडव्याच्या आधी. बाळूमामाच्या दीप्या मेंढराची दीप्याला सेवा काय काय करायला अष्टाला? त्या ठिकाणी गेलेली तिला हे दोघं पण. गावलं दिसलंच नाही आम्हाला काल झालं. बाबा ते लक्ष ठेवा बाबा. त्याच्यात संग्राम काय बाबा काल झाले गेलेत रात्री घरी दिसली नाही. बाळूमामाची होय. मेंढराची सेवा करून. होय. त्यांचं पूर्ण झालेलं आहे. मी काय करणार माहिती आहे का आता, अमर कांबळे पाडव्याची हा. हवामान 6 संपते. महिना त्याला थांबायला पुन्हा लागणार आहे. त्याच्यामुळे आता 15 तिथं एक दिवस 4-5 झालेला दिवस आहे राहते, कामाला. 4-5 दिवस राहणार आहे, परत येणार आहे. आष्टाला जाणार डायरेक्ट. बाळूमामाच्या मेंढराचं आपण दर्शन घेऊ हो या शकतो, की बघू सरकार, काय शकतो. विषय. त्याला मी फोन करतो आधी जायच्या आधी, मग डायरेक्ट टाळवून आपण जाऊ सगळीच म्हणतो. हा हो, म्हणजे मेंढ कसं येणार ना आपलं. हो होय. सगळी जाणार आहे ती. तसं केलं तर चालतंयच की रे मग. चालवणं direct होय. तिथं आपल्याला जायचं कसं आहे माहिती आहे का मामा, हा मामा हा आम्हाला मेंढक्याचं डायरेक्ट दर्शन, डायरेक्ट म्हणजे लाईनी बिनी उभा थांबायचं नाही कुठं हा. कुठल्याच मंदिरात. मग डायरेक्ट आत आतमध्ये. आदमापूर मध्ये. पण आतमध्ये बाळूमामा जिथं समाधी direct. घेतल्या का नाही तिथं तिथं जाऊन देत तिथं. नाही तिथं शक्यतो, पण तुम्हाला तिथं दर्शन भेटते. म्हणजे साक्षात बघा तुम्ही, म्हणजे सेवा करणारी जेवढी बाळूमामाचे भक्त आहेत का नाही तेवढंच मी दर्शन तिथं भेटत असतो. हो. आम्हा सगळ्या मेंढक्याचं सांगितलं की तुम्ही जायचं, डायरेक्ट सांगायचं कुठल्या बघायत आलाय आणि डायरेक्ट आत सोडतात म्हणले. बेस्ट चांगलाय चांगलाय. नाही पण काय. एवढं किती पण गर्दी असून दे बाळूमामाच्या तिथं बरं का, आदमापूर मध्ये पण मी जाणवलंय दर्शन म्हणजे दर्शनच भेटते काय पण म्हण. असं तिथं जास्त मी बघितलंय 2-3 टाइम जाऊन, म्हणजे असं गडबड नाही, चला 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 पुढे चला म्हणून असं. बाकीच्या मंदिरात किती तर मी बघितलंय लय म्हणजे दर्शन घेऊन देतात नाही देतात पुढे टाकायचं, पण तसं नाही मामा तिथं. किंवा ते तिथं पुन्हा दर्शन घेऊन अष्टक बी बाळूमामाची असंच आहे मूर्ती की बघितलं अष्टक. शेवट माणसं सोडत नाहीत. एवढं बरं आहे. अष्टक पण असंच आहे की हो अष्टच तसंच आहे. जेवढ्या हे संग्राम सेवा केल्या का नाही मेंढक्याने हा. त्यांना डायरेक्ट दर्शन आत असते अरे वा 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 चांगला आहे. पायापाशी. हे संग्राम बोल की. कोण बघा थांबणार आहे संध्याकाळी तू तिथं. होय थांबणार की भावा, विषय आहे. म्हणून आम्ही सकाळी येणार आहे डायरेक्ट तिकडे भाकणूक अष्टाला. कधी असते? होय. बाकून बघणार आहे फक्त त्या दिवशी असते. पाडव्या दिवशी. पाडव्या दिवशी ना. हो लय मोठी असते वाटतं. तुमचं नशीब चांगलं जाऊया आहे ना ना. भाई. मी बघणार आहे सकाळी उठून येणार आहे मी तो नाही अष्टाचं पोरगा मी नाही तुम्हा ती. दोघाला पण ऍड करणार आहे लाईव्ह वर कोण? मग.
मी पण सगळ्या माझ्या बाळमामाच्या भक्तास मी धावणार आहे. तुम्हा दोघाला तिथं ऍड करून बाळमामाच्या बाकणूक तिथं बघायचे आहे आम्हाला पण, माहित आहे ते का? झालंच की. मग अरे जरा विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही तिथं बाळमामाच्या सेवेला असताना किती लोकांनी बाळमामाच्या मेंढराचं दर्शन झालं नाही, तेवढ्या लोकांनी आपण लाईव्ह वर दर्शन धावलंय, माहित आहे का? नाही बरोबर. आणि मग आपण खरं म्हटलं तर थोडं का होईना मामाची सेवा करतोय. हे होय. तुला पण माहित आहे, मला पण माहित आहे. आता आपलं किती नेट तिकडे गेला का नाही तुम्ही तळावर हा मामा? हा तळावर गेला का नाही तुम्ही? हा तुम्ही एक दिवस गेला तरी फक्त मनापासून सेवा करायची बास. अरे महिनाभर बी करायची गरज नाही नाही, माझ्या घरात मूर्ती आहे बाळमामाची, तरी पण मनापासून सेवा असते माझी, माहिती आहे का? मनापासून लय व्हिडिओ माझा आहे. माझ्या घरातल्या छोटासा देवारा आहे, पण एवढं बाळमामाचं खरंच तिथं मूर्ती मी बसवल्या का नाही, एवढं घर माझं प्रसन्न आहे. एवढ्या टापूमध्ये का नाही लोक मला म्हणतात तुझं घर लय प्रसन्न वाटतंय, काय पण म्हण. अरे त्याच ज्या घरात बाळमामा असतो की नाही, त्या घरात सुख समाधान शांतता भेटतेच. 100%. हा माझा विश्वास आहे बघ त्या गोष्टीवर. कारण का आजूबाजूचे लोक का माझ्यापाशी इथे येऊन आमच्या, आता माझं घर बघ, ओके तू बघितलंच असेल, ओके टीव्ही वगैरे साधं सिम्पल मध्येच आहे, ओके आहे का? ओके आतमध्ये नाही असलं किचन आहे आणि त्याच्या आतमध्ये सेपरेट देवार आहे. असं नाही की देवाराच्या तिथं किचन वगैरे असं नाही रे, सेपरेट केलंय मी सगळं. पण त्याच्यामुळं म्हणून शांतता ही आहे. म्हणजे असं कुठल्याच गोष्टी नाही देवापाशी की बाबा मांसाहारी म्हण नाही तर काय पण म्हण, अजिबात नाही. तिथं देवापाशी जाऊनच देत नाही आम्ही, एवढं. मम्मी आले का? 2 मिनिटं बघतो. पिंकी आले का रे? तुम्ही काय म्हणते बघ. आले थांब. काय जेवायला लागलाय तुम्ही? नाही बसले झाडा शाळा कसं काय रे? काय माहित काय तर खातोय तू. अरे हे पान आहे. पान खातोय का काय मग? काय करू? बघा नाही बसलो. लक्ष द्या. काय माहित ऊस खातो तू? ऊस बोल पिंकी ऊस संग बोल. खातो तो. हॅलो. हे काय झालं? हा थांब जरा द्यायचं आहे ते. का रे? हा आकाश पैसे दे. हा देते आकाश पैसे. आकाश जेवलास का? उपास आहे. आयला माझं पोरगं उपास धरायला लागलं या. आज कसला उपवास आहे? हा? असाच भुका नाही त्या. तुला नाही ते? अरे बापरे. रात्री वाच भाकर न खाल्ल्या. हा. सहा चपात्या खाल्ल्या त्या. अरे अगो बाय बाय 2 दिवस जेवण नाही मला तिथं. ते ती बघ. पोरगा नाही ते खोपाड. हा परवा आमटी सांडली, काल तर जेवणच पाडून आलंय ती. हॅलो. उपवास बसवले सगळ्यांनी काल तर. आम्ही ना बा मी सकाळी बघ रात्री 6 चपात्या खाल्ल्या, सकाळी बघ 4 चपात्या खाऊन आले. नाना आहे का नाना? कंदूरचं नाना. हा नाना गजगजीत जेवण नेलतं बघ आज. हा आणते. नानाला का माणूस म्हणजे माणूस आला. बोल. अरे सांगते. हा. म्हणलं बघ बरं मामानं कशी बुद्ध्या दिल्या माझ्या लेकाला. एवढं जेवण जेव, उपास धर, कसं आहे? हॅलो. उद्या जाणार औषध. उद्या कोणीकडे येणार आहे? संग्राम बोला की शेठ. उद्या मला 5 वाजता फोन करशील का? उठवशील का मला? होय होय. विषय आहे का सर? कारण उद्या औषध घ्यायचं, औषध संपते माहिती ना लवकर. गरम पाणी त्या पोराला सांग की तो खंड्या भाऊ आहे का? खंड्या भाऊ देते मला. सकाळच्या पूजाला म्हणतात मला कर आंघोळ. गरम पाणी देते आता मला. होय मला लगा ते काय ठेवायचे करतो? गरम पाणी माहितीये का? किती पण लेट होऊन दे. होय सारखं खंड्या भाऊ मला राहुलला मारत माहितीये ना तुला? संध्याकाळी मला पाहिजे म्हणून सकाळी राहुलीला म्हणते. हा हा देते म्हणलाय गरम पाणी. होय हा. पहिला वानला गप बसले राहिले. पहिला वान भांडणे गेले. पहिला वान कोणा बरोबर? कोपाडा संग. बाप हा बोल. बापू. हा
अरे संग्राम त्याच्यावर बोलतोय तू या तर संग भांडण लगा एकामेकाच्या अंगावर धावून जातो. चालतं. हा मम्मी जाशील का आकाशकडं बर बर जाते तोंड सगळं हा सगळं तोंड तडाकलंय सगळं ते गार पाणी आंघोळ करून करून असं ते काय नाव त्याला हा काय त्याला होते काय बडबडतंय काय होत नाही त्याला तोंड टाकले काय बघ ते की. सांगू नको. अरे हे केक सगळं तोंड तर माऊली माऊली बघितलं खरं बोला माऊली बाळूमाचा तवा व्हायचा. आता तुला माहित नाही तोंड तडाकले ते अरे गार पाणी आमचं आंघोळ तडाकलंय करतो बघ बायका की. माझं. अग हा तसं झालंय माझं चण ते लागले. काय नाही काय विषय नाही. असं मग ते. सेवा कशाला म्हणतात बाई. इकडं बस हॅलो हा देते मी आता मी पण देवाला जायचंय उद्याच्याला मग आज संध्याकाळी देऊन ठेवलं मग आता जाऊन दे हा म्हणजे आकाश मला दिला आकाशला फोन करून सांगतो. बर बर आकाशला ते सांगून ठेव मग मी देते आकाश पैसे हा हा आकाशला लावलं सकाळी फोन आकाश बाहेर होता जरा काम होतं आकाशचं ना दिला हा बर बर जा चालतंय मग आकाशकडे आकाशला फोन करतो ना. आता कुठं जाऊ तर सगळे हॅलो बायका बिका बसले त्या आता नको जाऊस हम्म. 5 वाजता जा की 5 वाजता जाते ते कपडे बिपडे भरून मग जाते मग कारण ती परत पूजाकडनं पैसे काय येते ग हा त्या आरतीला एकदा बसला की मग तुला उठवा येत नाही. बर बर चालतंय तुम्ही जाऊ जा हा होय चिंचणीला येणार आहेस का कुठं चिंचणीला चिंचणीला कशाला जायचं संग्राम काय गार पाणी ठेवले का होय बाबा गार पण ठेवते काय. सुधारला सा उद्या जाणार आहे इथे लगा नदीत हिरतलं वाड्यातलं पाणी पित होतास की हा? हा? हॅलो हा? आले नदीतलं पाणी पित नव्हतं का म्हणा नव्हता पेरू भावा विषय आहे का. मग आता फ्रीज वर चालला पाहिजे. चालू आहे चिंचणीला नाही वा येणार का? गार पण काय होते आता आजारी पडेल मामाजीकडे असलं काय विषय नाही रे. मामा काय होत नाही बघ मामा पडतच नाही सकाळला लागले सगळं दुःख पडलेलं सगळं घोंगडी भिजली तर माहिती आहे का माझं कोण आहे तुळशी ठेवली हवा मला लागते मी अजून एक घेणार आहे. अजून कशाला अंगावर सगळ्यांनी अरे घार लागते पाठच होय होय तिला हा बोल पडला का काय घेत ना अंगा माहितीये का. बघा मी जाते त्याचा पुन्हा 5-6 वाजता हा आणि मग तुला ठेव दे 6 वाजता नको लवकरच जा मम्मी बोल की. 5च्या आधीच जा परत कपडे निवांत भरत बस बर बर चालतंय हा जेवत हे जा हम्म. सुन्या जाऊ जा होय होय असं हसते आहे हा तुम्ही पण एवढ्या खातोय म्हणल्यावर नाकाला कुठं आहे आका गेल्यावर मी त्या दिवशी म्हणला आका पोरग लय 2 भाकरी खाल्ले पोरांना तर आका म्हणते एवढा कवा खात होता इथं हम्म. हा. बर मामा संग बोल येऊ का मामा हा तू जा लवकर मग हा थांब जाते मी काय असेल तेवढं बघ असलं तर देते आणि उद्या सकाळ देवाला जाताना अण्णाकडं घेते अगं 100 होतं रुपये. आता अन्नाकडे घेऊन नाकाश बी अरे की परत लांबट लागते सकाळी मी जाणार आहे दुपारला 5 वाजता ऐकून घे की अण्णा गावात गेले ते मग अण्णा आलं की मग अण्णाकडं पण हा घेऊन देते मग मी त्याच्याजवळ हा मग आकाशला फोन लावून सांगतो हा काय हा हा मग आता आता नेऊन मम्मी देते देऊ म्हणून ऐकून घे आता नेऊन देते आता देते 100 रुपये आणि अण्णा आल्यावर आणखी अण्णाकडं पैसे घेऊन 100 रुपये मग देते मग संध्याकाळी आणखी चालतंय का बर हा 150 रुपये दे आकाश आता लगेच काय नसते परीक्षा बघितले वाणी बघायला लागलाय तुम्ही किती किती पैसे झाले खरं सांग खर्च बरं काय राहायचे इथं हा किती झालं जाणार आहे पैसे पालीला बघू पालीला गेला काहीतरी हा हो, पैसे किती झालं सांग बरं आता का दारू पितो बोंबल हिंडतो इथं मा आता या डोंगरात ह्या आग बंद सगळा डोंगर इकडे तर बाहेर सांगू राहिला कुठं आहे विचार आहे की गाव येत नाही 10 सांगतोय किलोमीटर ते सांगतोय की येईन मामाला ते हम्म मोठ्याची आकाश बी 150 रुपये आकाश ऐक की हॅलो हा हा मोठ्याची पण आली आकाश ते बी बिळाशीची
बाळ मामाला तसं. माहित आहे मग मी होतो तेव्हा. नाही पुन्हा पण आली होती. काय म्हणले? काय नाही म्हणले, मी म्हटलं पोरग घालवलंय तिकडं शेवला. हा म्हणले असून दे चांगलं आहे, बाळ मामाची सेवा हे केल्यावर ना. ती विचारत होती हा सगळे आहे का बरे, म्हणलं हाय बरे आहे ते सगळे. हा बोल मामा संग. हा हा काही बी दे लवकर नेऊन, मी आकाशला फोन करतो. हा चालतंय ठेव. हा 150 दे आणि किराण्यामध्ये पैसे घेऊन तुला ठेवू. हॅलो हा बोल. संग्राम. बोला की मालभाऊ माऊली बोला की. हा अरे कोण कोण व्हायला लागले रे संग्राम? बघू मामा कुठे गेला? लय मामा पिलन कशी आहे काय? का दिसलोय ओ का? मामा. कुठला मामा? ह्यांच्या बसलं ह्याच्यापाशी हा राहायला हा की हा तुमच्याकडलेच आहे ना ते? कोण रे? तेच की तुझ्यापाशी आहे की राहायला ते झोपत असते ते. हा इथे जाऊ का तुला? कार्यकर्ते कोपरा धरून बसले सगळं. हो तिकडे दिसलं का? होय काल झालाय माहिती आहे हो ना तिकडे. मॅटर काय? हो झालाय का बा, काय सांगू तुला? मला समजला विषय तो. कोणी सांगितलं तुला? मी होतो तिथं फोटो दाखवतो, माणसाने फोटो काढलेले. अरे निळा खंडवाला नाही का तो? जब्या हा जब्या जलताडा. होय मग आता काय करणार आहे? शहाडा होय. पालखी आता कुठं आहे? पालखी कुठं आहे आता? पालखी तिकडे डोंगर झेंडा दिसतो डोंगराव. हा तिथं आहे पालखी आपली. तिथं बागेजवळच आहे आम्ही. बरं काय? हो वाज गावले हत्ती गाची गावला डाळ पाडले आता मी. हा डाळ पाडून जरा खाल्ली चारली तर पाणी दाखवून पण यायचं 6 वाजता बाजार. पोरं काय नवीन आलं की आता बघायला? मित्रांनो लाईव्ह वर काय बाळमामाच्या नाही लागा भाऊ. मंदिराचं दर्शन होतंय तुम्हाला सर्वांना. तर जय बाळमामा म्हणून प्लीज हाय कमेंट तिथं करा. दोघं गेले की. आणि माझ्या आयडीला आणि संग्राम आणि अमर कांबळे यांच्या पण आयडीला फॉलो करा, कारण का एवढी मेहनत घेऊन आपल्याला लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढराचं दर्शन साक्षात बघायला भेटतंय. मला 10,000 फॉलोअर्सचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 3,000च्या पुढे गेलंय माझं आता सध्या. मित्रांनो एवढं तुमचं प्रतिसाद, एवढं प्रेम, बाळमामाच्या व्हिडिओ खूप तुम्ही कमेंट वगैरे करून छान मला बरं वाटलंय. एवढं भारी वाटलंय व्हिडिओ तुम्ही कमेंट केलेलं आणि फॉलोअर्स भरपूर वाढलेले आहेत. मित्रांनो प्लीज मला 10चं टार्गेट करायचं आहे. तुमचा खरंच मला म्हणजे सपोर्टची गरज आहे. जेवढं होता होईल तेवढं तुम्ही व्हिडिओ पण थोडं शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आम्हाला रेंज कमी जास्त येते का रे तिकडं संग्राम? मला नाही हो तिकडे नेटवर्क नाही थोडं. तसंच काय तर झालेलं आहे. जय बाळमामा. होय काल माझं सुरू होतं ना. खाली कमेंट वाच की. अमर आहे का नाही? अमर रेंज मध्ये नाही. बहुतेक रेंज नसेल आता. मला पण तसंच वाटतंय रे. तिथं काय होतं माहिती का? नेटवर्क नाही हो मग कुठं? इकडं मग नाही ते डोंगर भागात तिथं नाहीच रे, रेंज कमी जास्त होतेच. होय कारण का मी तुला दोन तीन टाइम मी ऍड करायचा प्रयत्न केला, पण काय नाही, तू पण ऍड झाला नाही. काल रेंजच नव्हती काल तर. नव्हते ना? पब्लिक लय होतं काल तर. हा त्याच्यामुळे. आमचं विटा बघितलं का तो? आणि आ विटा बघितला की विटा गाव? नाही बघितलेलं. आता धावतो बाहेर ना बघ, हायवे पण होय. भ्यायला वाटतंय बाबा. हा, हा.
दिसलं नाव का कसं टाकलं या दुकान रस्त्या कडेला आहे आपला की विषय आणि नाव आपल्या युट्यूबचं आहे विट्याचं विना म्हणून युट्यूबला आहे तुला लिंक पाठवली आहे आणि आपल्या इंस्टाग्रामला पण लिंक सोडलेलं आहे की मी सर्वांना बघितले की ती कोरोनाचं ती दुकानाचं बाळ मामा जय बाबा कारण का कसं आहे मी दुकानात बाळमामा सुजिक लावलेला आहे आणि आपल्याला आपली जी प्रगती जी झाली ते बाळमामुळे झालेलं आहे त्यामुळं बरोबर कारण का अरे दुकान काय चालत नव्हतं तुला खरं सांग काय चालत नव्हतं बंद पडायचं आधी मध्ये गिराईक व्हायचं नाही मग लय कष्टातनं दिवस काढलेला आहे आपण पण आता पोटापुरतं आहे बघ मला लयची आशा नाही लयची गरज नाही मी केली पण नाही मामा मला देतात ते पोट माझं चालण्यापुरतं देतात मला बास बायका पोरात ही समाधानात आहे बघ मी मग वय की हे हायवे आहे तुला अरे लय मोठं विट आहे संग्राम ओके आता समोर दिसतंय नाही ओके ते हॅलो हा बोला की हा समोर दिसतंय नाही ओके इकडे पलीकडे शाळा आहे इंग्लिश मिडियम आहे बोर्ड दावतो तुला दिसला का दिसलं आणि पुन्हा एक गाडी बस येते का बस तिथं खाली मोठी 6 नंबर शाळा आहे 6 नंबर शाळा म्हणजे एवढी आहे रे विटा मोठा आहे रे तालुका विटा कधीच पडला असतं विटा गाव मोठा आहे असं नाही विटात सगळ्या गोष्टी आता व्हायला लागल्यात अरे अमर काय झालं अचानक हे झालं अमर काय दिसून झालं यातून बाहेर पडला असणार आहे तो नाही रे दिसून झालं त्यात नाही दिसणार झालंय थांब 2 मिनिटं ए जिजे सदा कुठला देऊ पार्ले देऊ का तो चांगला आहे 10 वाला आहे बटर आहे 20 वाला दुधाची बारकी पिशवी आण बटर चांगला आहे मऊ आहे म्हणजे त्यात बुडवले की मऊ लागतात रे मसाले नाही हे मसाला आहे पार्ले पुन्हा क्रीम्स आहेत बटर मग बटर पाव ए देवा जय मामा तेरा 20 23 25 30 50 100 संग्रामभाऊ बोला ते तुम्ही बोललेला आहे की नाही ते जरा मी सांगितलंय त्याचं मी फोटो वगैरे बघायला चाललंय ते अजून माझ्या व्हॉट्सअपला सेंड केलं नाही
संध्याकाळपर्यंत तो का म्हणजे त्याचा भाव आहे कामाव, तो गेला की म्हणलाय मला व्हॉट्सअपला फोटो सेंड करतो. मला सोडला की मी तुम्हाला लगेच सेंड करतो. हा ते ना हो मी काय म्हणतोय हा बोला की. तुम्हाला सुट्टी का आहे मग जाऊया की. सुट्टी नाही रे संग्राम, खरं तुला सांगतो सुट्टी मला नाही, एक वर्षी सुट्टी नाही. तुला काय सांगू, ऍडजस्टमेंटच असं करायचं आपल्याला. ज्या टायमाला कुठं सुट्टी वगैरे काढायचं असते का नाही, मग मला एखादं म्हणजे ड्रायव्हर तिथं ऍड करायचा, त्याला सांगायचं किती पाहिजे. 4 ओके. मग तिथं ड्रायव्हर तिथं द्यायला लागतोय की त्या आपण 2 दिवस सुट्टी घेणार असलं का नाही, तर 2 दिवसात तिथं ड्रायव्हरला आपला पगार द्यायचा. मग कुठं पण आपण जाऊ शकतो. काय विषय नाही. आता बाळमामाच्या सेवेला पण मी तसंच करणार आहे. 2-3 दिवस मी तिथं ड्रायव्हर ऍड करणार आणि मग येणार तिथं. हो चालतंय, काय विषय नाही. हा मग तेच की. काय सुट्टी कशासाठी व्हिडिओ म्हणते? केला ना मी इंदोरीचा. इंदोरी मधला व्हिडिओ केला आरती करताना तो. सोडलाय तू? संध्याकाळी इंस्टाला रील्स टाकणार आहे, मग ते तुम्ही करा शेअर करा सगळ्यात. टाकी होय, सोडतो की होय. आणि तुला लिंक सोडलाय की युट्यूबची? होय आले की मला link. हा त्या मित्रांनी पण शेअर कर. आणि युट्यूबला जाऊन माझं फॉलोअर्स सबस्क्राईबचं टार्गेट किती पूर्ण झालंय बघ. कारण का युट्यूबला का नाही 10,000च्या सबस्क्राईबच्या टार्गेट मध्ये आलोय, आता 6,000च्या पुढे गेलंय. होय. हो युट्यूबला अरे लय माझं मोठं व्हिडिओ आहेत, बारकं नाहीत, ते लॉकडाऊन मध्ये मी केलेला आहे. हम्म. एवढं रे तू खरंच आजची एवढं संग्राम व्हिडिओ आहेत माझं कॉमेडी. मी आता म्हणजे बघितलं मगाशी व्हिडिओ. नाही आता होतंय कसं माहितीये का, आता जस्ट म्हणजे प्रत्येक जण पोरं कामाच्या यापात आहे. कसं हातावरची पोट आहेत रे प्रत्येक जणांचं. त्या टायमाला वेळ होता, सगळं होतं, त्यामुळं आम्ही व्हिडिओ केलं मोठं. पण आता चॅनल पण माझा विट्याचा विना म्हणजे माझ्या गावावरनं ठेवलाय. गावावरनं चॅनलचं नाव ठेवायचं कारण काय आहे, तर आता विटा म्हणलं की जास्त करून ओळखत नाही कोण. आता बत्तेशिरा कसं म्हणजे प्रसिद्ध आहे नाव तुमच्या गावाचं. तसं मुंबईला मी पुण्याला पण मी 5-6 महिने मी राहिलोय. पण त्या ठिकाणी सुद्धा लोक म्हणलं की नाही, म्हणजे माझं मित्र म्हणत होते यार कुठल्या गावचा आहे तू काय. विटा म्हणलं की म्हणजे त्यांना म्हणजे असं माहित नाही. विटा त्याला तालुका जोडायला लागतोय, जिल्हा जोडायला लागतोय. मग जिल्हा सांगली, तालुका खानापूर जोडलं का नाही, मग तेव्हा कुठं तर मित्र म्हणतात म्हणजे तुम्ही कराड त्या भागातला आहेत का, असं मग ती ओळख सांगतात ती. मग त्यामुळं मी गावाचं नाव ठेवलंय विट्याचं विना म्हणून, म्हणजे लोक ओळखतील. तर आपल्या गावाचं नाव मोठं झालं की इंस्टा पाठवलं बघितलं की मगाशी युट्यूबला. हा लय चॅनल म्हणजे एवढं व्हिडिओ आहेत नाही, तुला आवडतील. पार्टी केलेलं आयुष्यपत लागा ते व्हिडिओ बघितला का नाही, तो हसतील लागा. बोकडाची म्हणून केली कुत्र्याची पार्टी. लय खतरनाक आहे व्हिडिओ, लय बघायला लय वार आहे. अरे लॉकडाऊन मध्ये केलेलं एवढं व्हिडिओ मला अजून असं देख नाही आठवण माझी. मी एकटा बघत बसतो ते व्हिडिओ एक टाइम. चालतंय आपण नेक्स्ट टाइम भेटूया आपण उद्याच्याला. हो चालतंय. हा उद्याच्याला भेटू मस्त. आता सगळे मित्रांनी आता काय लाईव्हला आता अमर काय आता गेलाय, त्याच्यामुळे आता मेंढराचं दर्शन आपल्याला शक्यतो उद्याच्यालाच मिळत. संध्याकाळ पालखीपाशी गेला तर लवकर पालखीचं दर्शन भेटत. बघा त्याला फोनवर घेऊन तू असता तर तिथं काय टेन्शन नसतं रे. म्हणजे तुमच्या दोघातलं कोण ना कोण तिथं पालखीपाशी मेंढरापाशी असले नाही, मग लाईव्हवर तुम्हाला दोघांनी ऍड करून दर्शन भेटत होत सगळ्यांनी. तर ठीक आहे चला बाय. हा तर मित्रांनो दोघांनी पण ऍड केलेलं. आणि अमरचं जास्त करून रेंज तिथं कमी जास्त असल्यामुळे आपण अमरला जास्त ऍड म्हणजे करायचा प्रयत्न केला, पण काय ऍड होईना. तर उद्याच्याला आपण भेटूया. अजून मेंढराचं दर्शन उद्याच्याला बाळमामाच्या घेऊया नक्कीच. तर नवीन असेल तर प्लीज फॉलो करा अमरच्या आयडीला, संग्रामच्या आयडीला. संग्राम बाद तर अमर कांबळे म्हणून दोघांच्या आयडी आहेत. आणि विनोद यादव म्हणून माझी तुम्ही आयडी बघतायच मित्रांनो. आता हा येईल लाईव्हवर. मला 10,000चं फॉलोअर्सचं टार्गेट पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. तुमची गरज आहे, साथ हवी आहे.
तर प्लीज माझ्या पण आयडीला फॉलो करा. जय बाळूमामा सर्वांना.